अजित पवार यांच्या पक्षाकडून हत्येच्या गुन्ह्यामध्ये तुरुंगात असलेल्या सोनाली आणि लक्ष्मी आंदेकरला उमेदवारी जाहीर होती आहे। प्रभाग क्रमांक 23 मधून आंदेकर निवडणूक लढवणार आहेत। दोघीही तुरुंगामधून ही निवडणूक लढवतील। आयुष कोमकरच्या हत्या प्रकरणामध्ये या दोघीही तुरुंगात आहेत। तर अजित पवार यांच्या पक्षाकडून सध्या हत्येच्या गुन्ह्यामध्ये तुरुंगात असलेल्या सोनाली आणि लक्ष्मी आंदेकर यांना ही उमेदवारी दिली जाते। पुण्यामधलं गुंडाराज आपण गेल्या काही दिवसांपासून बघतो आहोत। अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री देखील आहेत, मात्र असं असताना आता प्रभाग क्रमांक 23 मधून आंदेकर हे निवडणूक लढवणार आहेत। मंदार गोंजारी आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातली माहिती देतील। मंदार, हत्येच्या गुन्ह्यामध्ये हे आंदेकर तुरुंगामध्ये आहेत आणि तुरुंगातून आता हे आंदेकर निवडणूक लढवणार आहेत। न्यायालयाने त्यांना निवडणूक लढवण्याची परवानगी दिली होती। प्रश्न होता तो राजकीय पक्ष इतक्या गंभीर गुन्ह्यांमध्ये अटक असलेल्या आरोपींना उमेदवारी देणार का। पण कदाचित हे पुण्यात पहिल्यांदाच घडत असावं की एखाद्या राजकीय पक्षाकडून तुरुंगात असलेल्या व्यक्तीला पक्षाची उमेदवारी देण्यात आली आहे। एकीकडे अजित पवार पालकमंत्री म्हणून आपण पुणे गुन्हेगारी मुक्त करू असं म्हणत असतात, मात्र त्यांच्या पक्षाकडून आज गुंड गजा मारणेची बायको जयश्री मारणे यांना उमेदवारी देण्यात आली आणि आता आंदेकर कुटुंबातील सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर या दोघींना उमेदवारी देण्यात आली आहे। एकूण 4 हत्या या वर्षभरामध्ये घडलेल्या आहेत आंदेकर आणि कोमकर यांच्या टोळी युद्धातून। त्यातील जी आयुष कोमकरची हत्या आहे त्या हत्या प्रकरणामध्ये सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर